आता पाहूयात बातम्या सविस्तर। सध्या अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकींचा बिगुल वाजला असून नामनिर्देशन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटलांनी आज लोणी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करून नामनिर्देशन अर्जाचा शुभारंभ केला आहे। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे सत्र सुरू झाले असून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 73 गटांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सुरू झाले असले तरी गेल्या 4 दिवसात या ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळालाय। सोमवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गटातून नामनिर्देशन पत्र दाखल करून याचा शुभारंभ केलाय। लोणी गटातून त्यांनी 2 अर्ज दाखल करत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केलाय। स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील यांची गोरगरीब जनतेविषयीची तळमळ तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देणार असून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे शालिनीताई विखे पाटील SP 24 तास सोबत बोलताना सांगितले आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक जास्त 2017ची आलेली आहे। याच्यामध्ये लोणी खुर्दमधनं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा फॉर्म भरलेला आहे आणि लोणी खुर्द गटातून हा फॉर्म मी भरलेला आहे। अजून एक प्रश्न आहे, आज 27 तारखेपासून या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात झाली, मात्र आज 3 दिवसानंतर पहिला अर्ज आपला दाखल झाला, काय सांगता? खरं तर मला सांगायचं म्हटलं तर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर आज म्हणजे कालच आमचा महिना झाला आणि महिना संपल्यानंतर त्यांचे म्हणजे ही आठवण आमच्या आयुष्यभर मनात राहणार आहे। त्यांच्या आशीर्वादाची म्हणजे त्यांचं फोटो दर्शन घेऊनच आज हा फॉर्म आम्ही भरलेला आहे। महिना झाल्याशिवाय फॉर्म भरायचं नाही असं ठरवलेलं, परंतु जनतेचा आग्रह असल्यामुळं निश्चित लोणी गट असेल, गोगलगाव असेल, केलवड असेल, आडगाव असेल, पिंपरी निर्मळ असेल, हे सर्वांच्या सहकार्याने त्यांच्या मागणीनुसार मी हा फॉर्म भरलेला आहे। स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील यांचे जे स्वप्न होते गोरगरिबांचे किंवा शेतकऱ्यांचे, तर ते कोणते स्वप्न आपण प्रामुख्याने या निवडणुकीनंतर पूर्ण करणार आहोत? खासदार साहेबांचे जे स्वप्न होते सर्वसामान्य जनतेचाच त्यांना आशीर्वाद होता आणि या आशीर्वाद असताना म्हणजे खेड्यातल्या जनतेला जो त्रास होतो, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, सर्वसामान्य जे प्रश्न असतील, गरिबांमध्ये राहून गरिबांच्या अडीअडचणी जे असतात, जे प्रश्न असतात की ते वरपर्यंत जाऊ शकत नाही, खालच्या खाली त्यांच्या जी मुस्कटदाबी होते त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांचं काम करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने हा मी फॉर्म भरलेला आहे। काँग्रेसच्या वतीने पहिला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झाला असून यावेळी राहता तालुक्यातील अनेक विखे पाटील समर्थक तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 4 दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू असून आचारसंहितेत काटेकोर पालन या दरम्यान केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे यांनी सांगितले आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे। 27 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। सलग 4 दिवस एकही फॉर्म अजून आलेला नाही। आज एक फॉर्म आलेला आहे। बाकी सर्व तयारी जी आहे निवडणुकीसंबंधी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। अनुषंगाने आज माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक साहेब संध्याकाळी याबाबत आमचा आढावा घेणार आहेत। जी तयारी आम्ही जी केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना सर्व कल्पना देणार आहोत। 1 तारखेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत। 3 वाजेपर्यंत 1 तारखेला 3 वाजेपर्यंत सर्व दाखले ऑनलाईन दाखल करायचे आहेत। 1 तारखेला 2:30 वाजेपर्यंत ऑनलाईन दाखले घेतले जातील। साईट बंद होईल 2:30 वाजता। 3 वाजेपर्यंत ते सबमिट करायचे आहेत। आज लोणी गटातून माननीय शालिनीताई विखे यांचा अर्ज दाखल झालेला आहे। राहता तहसील कार्यालयात गटानुसार विभागणी करत उमेदवारांना येणाऱ्या अडचणींचे निरसन केले जात आहे। आज काँग्रेसच्या वतीने शालिनीताईंना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी काही प्रमाणात गर्दी दिसून आली आहे। प्रतिनिधी ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ SP 24 तास राहता।